पाकिस्तानचे लष्कर प्रमुख नव्हे तर पाकिस्तान सरकारचे बॉस आसिम मुनीर यांनी त्यांचे गुप्त आका ट्रम्प यांच्या आदेशाने आज इराणला भेट दिली। मुनीर यांची ही भेट इतकी तडकाफडकी का होत आहे याची पडताळणी करण्याकरिता साऱ्या जगाचं लक्ष लागणं स्वाभाविक आहे। त्यातच मुनीर हे जणू काय आपले जुने मित्रच आहेत अशी वागणूक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना का देत आहेत हे आमच्यासह जगाला पडलेलं कोड आहे। जेव्हा हे मुनीर साहेब अमेरिकेत असतात तेव्हा त्यांच्याबरोबर जेवणासाठी ट्रम्प आपल्या पंतप्रधानांना का पाठवतात याचं रहस्यही अजूनही गुलदस्त्यात आहे। सुदैवानं भारताच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला नाही हे आपले नशीबच म्हणावे लागेल। आता इराणनं अमेरिकेला जो इंगा दाखवला आहे आणि त्याच्याबरोबरच चीन जिनपिंग यांच्या इराणच्या बाजूने अमेरिकेवरती डोळे वटारलेले आहेत। त्यामुळे जगातील महाबलाढ्य अतिशक्तिशाली पराक्रमी ट्रम्प यांना फक्त वेड लागण्या एवढंच बाकी राहिलं आहे। त्यामुळे आता काय करावे हे त्यांना अजिबात सुचत नसल्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांपेक्षा मुनीर यांना निरीक्षर विवेक न्याय करण्यासाठी तेहरानला पाठवला असावा असा अंदाज आहे। मुनीर यांनी सध्या पाकिस्तानची संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेतली आहे आणि हे मुनीर महाशय गुप्त बातम्या काढण्यात पटाईत असलेले गृहस्थ आहेत। अमेरिकेनं युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या अली खामोनी यांची हत्या केली। त्यानंतर इराणने जराही कमकुवत न होता अमेरिकेला पळताभुई थोडी केलेली जगानं पाहिलं आहे। ट्रम्प यांना इराणची शक्ती एवढी कशी वाढवली आणि त्यामागे खामोनीचा पुत्र आहे की रिपब्लिकन गार्ड आहेत याची इत्थंभूत माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना हवी आहे। त्यामुळे आज मुनीर एकटे इराणला गेले नाहीत तर त्यांनी आपल्याबरोबर बरेच मोठे गुप्तचर खात्याचे विशिष्ट मंडळ नेलं आहे। तिथे गेल्यावरती काही बहाण्याने सध्याचे इराणचे प्रमुख मोजस्ता खामोनी यांची तब्येत बघण्याच्या निमित्तानं ते इराणच्या परिस्थितीचा कानोसा घेऊ शकतात। अशाही बातम्या आल्या आहेत की हे मोजप्पा खामोनी हे बेशुद्ध अवस्थेत आहेत, त्यांचा एक पाय कापावा लागलेला आहे असंही सांगण्यात येत आहे। मुनीर यांना इराणची इत्थंभूत माहिती काढून ती अमेरिकेला पुरवायची आहे असं जाणकारांचं मत आहे। कसंही करून अमेरिकेला आपण पराभूत नसून विजय झालेला आहोत हे दाखवायचं आहे। पण अमेरिकेला इराणची शक्ती कुठे आहे याचा शोध लागलेला नाही। तेच शोधकार्य करण्यासाठी अमेरिकेच्या जवळ एकमात्र मुनीर शिवाय जगातील दुसरा कोणीही दिसत नाही हे अमेरिकेचे आणि ट्रम्पचे दुर्दैव आहे। ट्रम्पच्या दररोजच्या बदलणाऱ्या वक्तव्यामुळे त्यांच्या जगात असलेले सर्वच मित्र दुरावले आहेत। अमेरिकेची अब्जावधी डॉलरची जहाजे सध्या तर जखमी आहेत किंवा चीन आणि इराणच्या टप्प्यात आहेत। आता इस्रायलच्या चिथावणीखोर दबावामुळे फसलेल्या ट्रम्पला हे मुनीर महाशय काय सल्ला देतात यावरती युद्धाचं भविष्य अवलंबून आहे। असं जरी आपण समजत नसलो तरी सगळं जग तसंच समजते। हे पाकिस्तानचं मोठं यश म्हणावं लागेल। आपण केवळ पाहुणे कलाकार आहोत हेही लक्षात घेतलं पाहिजे। आता मुनीर काय बोलेल आणि ट्रम्प कसा चालेल हे पुढील काळात पाहायला मिळेल।